श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना सर्वात प्रिय सेवा कोणती? मित्रांनो, स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी हा प्रश्न नक्की येतो की मी अशी कोणती सेवा करू ज्यामुळे स्वामी प्रसन्न होतील. अनेक जणांना वाटते की मोठे यज्ञ, मोठमोठ्या पूजा किंवा भरपूर दान केल्याशिवाय स्वामींची कृपा मिळत नाही. पण स्वामी समर्थांचा मार्ग खूप सोपा आणि सरळ आहे. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून नेहमीच एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे भक्ताचे मन शुद्ध असावे, श्रद्धा दृढ असावी आणि आचरण चांगले असावे. ज्या भक्ताच्या मनात अहंकार नाही, जो दुसऱ्यांचे भले करतो आणि सतत नामस्मरण करतो, तो स्वामींना प्रिय असतो. नामस्मरण ही स्वामींना अत्यंत प्रिय सेवा मानली जाते. दिवसातून काही मिनिटे जर मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी मनाला शांतता मिळते. नामस्मरण हे केवळ शब्दांचे उच्चारण नसून स्वामींशी जोडले जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे. तसेच गरजूंना मदत करणे ही देखील मोठी सेवा आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, दुःखी व्यक्तीचे सांत्वन करणे आणि एखाद्याच्या अडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे हीच खरी मानवसेवा आहे. आणि मानवसेवेलाच अनेक संतांनी ईश्वर सेवा म्हटले आहे. आई वडील, गुरुजन आणि ज्येष्ठांचा आदर करणे हे देखील स्वामींना प्रिय आहे. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांची सेवा, त्यांचा सन्मान आणि त्यांचे आशीर्वाद हे जीवनातील मोठे धन आहे. यासोबतच सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार हे भक्ताच्या जीवनातील महत्त्वाचे गुण आहेत. पूजा अर्चना कितीही केली पण वागणूक चांगली नसेल तर भक्ती अपूर्ण राहते. म्हणून चांगली कर्मे करणे हीच खरी सेवा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि संयम. प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईलच असे नाही, पण स्वामींवर विश्वास ठेवून संकटाच्या काळातही नामस्मरण सुरू ठेवणारा भक्त स्वामींना अधिक प्रिय असतो. मित्रांनो, स्वामी समर्थांना सर्वात प्रिय सेवा कोणती असेल तर ती म्हणजे निस्वार्थ प्रेम, श्रद्धापूर्ण नामस्मरण, चांगली कर्मे आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज स्वामींचे नाम घ्या, शक्य तितके चांगले कर्म करा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. अशी सेवा स्वामींना निश्चितच प्रिय असेल. आणि शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.